नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जर बघत असाल तर बदलापूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा हरिनाम सप्ताह जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिले आपण जे आहे ते दर्शन घेऊया, कारण बदलापूर शहरामध्ये आपली संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम जे आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी केलं जात आहे. यंदाचं हे 7वं वर्ष असणार आहे. आयोजक आपल्यासोबत आहे आणि संपूर्ण सदस्य सर्वांशीच आपण संवाद साधणार आहोत. दादा, काय माहिती द्याल? यंदाचं 7वं वर्ष आहे, काय बोला? मी बदलापूरकरांना आपल्या माध्यमातून आपल्या वाहिनीच्या माध्यमातून बदलापूरकरांना सांगू इच्छितो की संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा हा महोत्सव वर्ष 7वं आहे आणि या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पावनभूमी जे की पावन परशाने या बदलापूर शहराला जे नाव मिळालेलं आहे त्या पावनभूमीमध्ये आम्ही सगळं मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे कर्मचारी नोकरदार वर्ग हा सप्ताह जे की संत भगवान बाबा वामनभाऊ हे नाव अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानाला माहीत परिचित आहे व त्यांची संस्कृती जपण्यासाठी व त्यांचं काहीतरी आम्ही देणं लागतो म्हणून या परिसरामध्ये या पावनभूमीमध्ये आम्ही सर्व एकत्रित एक कुटुंब म्हणून या परिसरामध्ये हे संत भगवान बाबा व वामन भाऊंचा महोत्सव हे वर्ष 7वं आम्ही आयोजित केलेला आहे. छान असा प्रतिसाद मिळताना देखील आम्ही बघतोय. कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे? या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एकूण 3 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. हा महोत्सव जे की पहिल्या दिवशी भजन कीर्तन असं दिंडी, दुसऱ्या दिवशीचं दिंडीचं नियोजन असतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कीर्तन असतं, कीर्तन महोत्सव आणि दुपारच्या जो की तिसरा दिवस या काल्याच्या कीर्तनाचा तिसरा अंक असतो, तिसरा दिवस असतो. महंत आणि हरिभक्त पारायण अतुल शास्त्री महाराज जे की अतिशय अभ्यासू परमात्म्यावर त्यांचा अभ्यास आहे त्यांचं कीर्तन बदलापूरकरांच्या आम्ही सेवेमध्ये आणलेलं आहे आणि सर्वच आमच्या संस्थेला सर्वच लोकप्रतिनिधी हे बदलापूरकर व समस्त या परिसरातील गावकरी व ग्रामस्थ आम्हाला सहकार्य करतात. आपल्या वाहिनीच्या माध्यमातून समस्त बदलापूरकरांचे या बदलापूरकरांच्या सर्व लोकप्रतिनिधींचे या प्रभागातल्या सर्व गावकऱ्यांचे व या प्रभागातल्या नगरसेवक सर्व ज्येष्ठांचे आम्ही संस्थेच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. अध्यक्ष आपल्यासोबत असणार आहे, त्यांच्याशी संवाद साधूया. काय बोलाल? 7वं वर्ष आहे आणि अजूनही ही परंपरा जी आहे दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. प्रतिसाद चांगला मिळतोय, काय बोला? श्री संत वामन भाऊ भगवान बाबा सेवा प्रतिष्ठान बदलापूर संयुक्त पुण्यतिथी महोत्सव च्या माध्यमातून आज आम्ही 7 वर्षापूर्वी एक जे काही छोटंसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचं रूपांतर वटवृक्षात जर झालं असेल तर ते इथल्या सर्व स्थानिक आणि आमच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने झालं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढेच सांगेन सर्व बदलापूरकर वासियांना की हा जो काही कार्यक्रम आहे हे श्री संत वामन भाऊ श्री संत भगवान बाबा यांची देण आहे. त्यांचा जो काही विचार आहे तो विचार आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे घेऊन जातोय. कारण श्री संत भगवान बाबांनी आम्हाला सांगितलंय की एक एकर इका परंतु आपल्या मुलांना शिकवा, तरुण पिढी चांगली घडवा, हा संदेश आहे तो आम्ही जोराने पुढे घेऊन जातोय. लहान मुलांमध्ये काही परिवर्तन बघायला मिळतं आहे का? म्हणजे आपण बघतो की वेगवेगळे कार्यक्रम होतात, परंतु हा धार्मिक कार्यक्रम आणि संस्कृती जपणारा कार्यक्रम ज्या वेळेला होतो लहान मुलांमध्ये परिवर्तन बघायला मिळते. नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर्षी आम्ही महिलांच्यासाठी एक महिला कीर्तनकारांचं कीर्तन ठेवलं होतं. कारण काय असतं की आपण आपली संस्कृती जपण्याच्यासाठी ती फक्त जपणे हे सांगून होत नाही, तर ते प्रॅक्टिकल झालं पाहिजे. त्यासाठी कालच्या ज्या काही कीर्तनकार होत्या महिला कीर्तनकार भक्तिताई घोडके यांनी अतिशय सुंदर कीर्तन दिलं आणि त्यांनी सांगितलं महिलांना की आपण कुठली संस्कृती जोपासली पाहिजे आणि कुठली संस्कृती नाही जोपासली पाहिजे. त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक परिवर्तन झालं. मुलांच्यासाठी सुद्धा आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून जे काय मोठाले अधिकारी असतात त्यांचे सुद्धा आम्ही प्रवचन ठेवतो, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन ठेवतो, जेणेकरून भविष्य त्यांचं घडण्यासाठी आणि एक युवा पिढी चांगले पुढच्या मार्गावर जाण्यासाठी मदत होते. बदलापूरमध्ये आपण बघतोय कीर्तन खूप कमी प्रमाणात जास्त करून बघायला मिळतात. आपल्याला काय सांगाल बदलापूरकरांना आज कीर्तनावर? मी बदलापूरकरांना एवढंच सांगेल की हा जो काही संत वामनभाऊ आणि संत भगवान बाबा यांचा जो संयुक्त पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो, तर मी एवढंच सांगेल की बदलापूरकरवासियांनी पुढच्या वर्षी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आम्ही त्यांचं या ठिकाणी नक्कीच स्वागत करू. आपण बघत आहात आज महाप्रसाद जे आहे त्याचा सध्या आयोजन केलेलं आहे आणि अनेक भक्त जे आहेत महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेत आहेत. तर काय बोलाल, काय माहिती? आज बदलापूर सारख्या शहरात श्री संत वामन भाऊ भगवान बाबा यांची संयुक्त पुण्यतिथी महोत्सव आपण साजरा करत आहोत. वर्ष पहिल्यापासून तर 7व्या पर्यंत खूपच ग्रामस्थांनी इथले जे स्थानिक नगरसेवक असतील, नवीन नगराध्यक्ष झाले असतील, माननीय आमदार साहेब असतील, तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे अधिकारी असतील, यांनी आम्हाला वेळोवेळी खूप सहकार्य केलं आहे. मी आमच्या मंडळाच्या वतीने सर्वांचं आभार मानतो आणि असंच आम्हाला वर्षानुवर्ष आपण सहकार्य करावं एवढीच भावना व्यक्त करतो. धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ देत. बघत रहा आपले बदलापूर.